UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर, संपात सहभागी न होता तातडीनं कामावर रुजू व्हा, कोर्टाचे आदेश। संप मिटवण्यासाठी सरकारनं योग्य पावलं उचलण्याच्याही सूचना। सरकारसोबतची बैठक निष्फळ, तोडगा न निघाल्याने एसटी कर्मचारी संपावर ठाम। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रवाशांचे हाल, मुख्यमंत्री शिंदेंच्या आजच्या बैठकीत निर्णयाची शक्यता। मालवण पुतळा प्रकरणातील फरार आरोपी वर्षा बंगल्यात तर नाहीत ना, राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप। तर हिंमत असल्यास राऊतांनी आरोपींना शोधायला यावं, शिंदेंचं आव्हान। जागा वाटपावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अंतर्गत बैठक, 60 पेक्षा जास्त जागा लढण्यावर बैठकीत चर्चा। महायुतीत दादांच्या राष्ट्रवादीला किती जागा अधिक मिळणार याकडे लक्ष। ठाकरे भाजपला सोडून गेल्यामुळे समविचारी मतांची फूट झाली आणि त्यामुळे लोकसभेला फटका बसला, भाजप नेते रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य। आदित्य ठाकरे, संजय राऊत आज मराठवाडा दौऱ्यावर, पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार। विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपला सत्तेवर आणण्यासाठी आरएसएस दक्ष, विजयानंतर भाजपचा मुख्यमंत्री असावा या दृष्टीनं संघाची रणनीती। समरजित घाटगे शरद पवार गटात, कागलमधून विधानसभेची उमेदवारी निश्चित, समरजित घाटगे विरुद्ध मुश्रीफांमध्ये लढत अटळ। समरजित घाटगेंना मोठ्या मताधिक्यानं विधानसभेत पाठवा, विधानसभेत गेल्यावर फक्त आमदारच राहणार नाहीत, हवं ते काम करण्याची संधी मिळेल, पवारांकडून घाटगेंच्या मंत्रिपदाचे संकेत। केंद्रीय यंत्रणांनी मुश्रीफांची चौकशी केली तरी सत्ताधाऱ्यांसोबत गेले, कागलकर ही लाचारी सहन करणार नाही, विधानसभेत त्यांना जागा दाखवा, शरद पवारांचं आवाहन। कोल्हापूर दौऱ्यात महायुतीच्या 3 नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट, दादा गटाच्या केपी पाटील, AY पाटलांसह भाजपचे राहुल देसाई राधानगरीतून लढण्यासाठी इच्छुक। घाईत आरोपपत्र दाखल करू नका, बदलापूर अत्याचार प्रकरणावरून पोलिसांना हायकोर्टानं फटकारलं, सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्याचे आदेश। राज्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 1,70,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, तर विदर्भात 97,652 हेक्टरवरील पिकं मातीमोल। मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा, आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू, तर परभणी, हिंगोली, नांदेड या 3 जिल्ह्यात 5,08,068 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। बांगलादेशनं पाकिस्तानमध्ये इतिहास रचला, 6 विकेटसह सलग दुसरी टेस्ट मॅचही जिंकली, टेस्ट सिरीजमध्ये 2-0नं पाकिस्तानला व्हाईट वॉश। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।